नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एका हरणाच्या पिल्लाची गोष्ट सांगणार आहे. हरणाचं पिल्लू असतं की नाही, त्याला म्हणतात हरणाचं पाडस. एक दिवस काय होतं, एक हरणाचं पाडस, त्याची आई कुठेतरी बाहेर गेलेली असते आणि तिला खूप जोरात भूक लागलेली असते. सारखं इकडे तिकडे काहीतरी अन्न खाण्याच्या शोधामध्ये हे पाडस फिरत असते. फिरता 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 त्याला भेटते मनीमेव. मनीमेव विचारते, अरे तू का फिरतोयस इकडे, काय हवंय तुला? हरणाचं पिल्लूच म्हणतो, मला भूक लागली आहे, मला जेवायला हवंय. बरं, माझं जेवण देऊ का तुला? मनीमेव, तू काय खातेस ग? मी उंदीर मारून खाते आणि दूध पोळी खाते. हवी का तुला माझ्याजवळची? एक उंदीर आहे मारून ठेवलेला, हवा का तुला? हरणाचं पाडस म्हणतो, नको ग बाई, मी काय असले पदार्थ खात नाही बरं. मांजर म्हणते, ठीक आहे. मांजर निघून जाते. परत इकडे तिकडे फिरता 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 एका झाडावरती पोपट बसलेला दिसतो. पोपट विचारतो, हरणाच्या पिल्ला, काय झालंय तुला? कशासाठी रडतोयस आणि कशासाठी इकडे तिकडे फिरतोय? हरणाचं पाडस म्हणतं, मला खूप भूक लागली आहे आणि मला कोणीतरी जेवण देईल तर बरं होईल असं वाटतंय. तेवढ्यात पोपट म्हणतो, माझं जेवण देऊ का तुला? म्हणे, काय जेवतोस रे तू? तर म्हणे, हरभऱ्याची डाळ खातो, मिरची खातो आणि पेरू खातो. देऊ का तुला 2-4 मिरच्या? हरणाचं पाडस म्हणतं, नको रे बाबा, मी काही मिरची कधी खाल्लेली नाही बरं. ठीक आहे म्हणे, मग बघ आता तू दुसरीकडे. असं करता करता त्याला तिकडनं एक कोंबडी येताना दिसते. कोंबडीला विचारतो, कोंबडीताई, तुझं जेवण मला देतेस का थोडंसं? मला खूप भूक लागली आहे. कोंबडीताई म्हणते, मी आपले दाणे पडलेले असतात ते टिपते आणि तेच खाते बाबा. तुला देऊ का 4 दाणे? हरणाचं पाडस म्हणतं, नको ग कोंबडीताई, मी दाणे कधीच खाल्लेले नाही आहेत, मला नको आहे. ठीक आहे म्हणे, मग मी काय करू आता? बरं, मी दुसरीकडे कुठेतरी बघतो. असं करता करता तिकडनं एक डुक्कर येताना दिसतं त्याला. डुकराला विचारतो, डुक्कर दादा, मला तुझं थोडं जेवण देतोस का? खूप भूक लागली आहे रे आणि माझी आई पण नाही सापडते. डुक्कर म्हणतो, मी की नाही कचरा कुंडीवरती पडलेलं खरकट घाण, जे पडेल घाण ते सगळं खातो. देऊ का तुला त्यातलं? हरिण म्हणतो, शी बाबा, मी असलं काही खात नाही रे बाबा. मग आता काय करायचं? फिरता 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 त्याला एका तळ्याच्या काठी एक कासवदादा बसलेला दिसतो. कासवदादाला विचारतो, कासवदादा, मला थोडंसं तुझं जेवण देतोस का रे? मला खूप भूक लागली. कासवदादा म्हणतो, मी पाण्यामध्ये असलेले किडे, छोटे छोटे कीटक, पाण्यामधली बुरशी असलं सगळं अन्न खातो. तुला देऊ का पाण्यातनं? थांब इथेच थांब, मी पाण्यात जाऊन तुला आणून देतो. हरिण म्हणतो, नाही रे बाबा, मी काय असे किडे कधी खाल्ले नाहीत आणि मी ते खाणार पण नाही. मग आता काय करूया बरं? पुन्हा फिरता 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 इकडे तिकडे त्याला दिसतो एक तिकडनं घोडा येताना दिसतो. घोडेदादा विचारतो, घोडेदादा, मला थोडंसं जेवण देतोस का रे? घोडेदादा म्हणतो, मी खातो हरभरे, देऊ का तुला थोडेसे? हरणाचं म्हणतो, नाही रे बाबा, मी नाही कधी खाल्लेले, मग आता मी काय करू बरं? ठीक आहे म्हणे. मग परत तिकडे तिकडे फिरत त्याला एक कुत्रा दिसतो. कुत्र्याला विचारतो, कुत्रे दादा, मला तुझं जेवण देतोस का रे? मला खूप भूक लागली आहे. कुत्रा म्हणतो, मी खातो हाडकं, इकडे तिकडे पडलेली, आणि कोणी भाकरी टाकली तर ती खातो बाबा. तुला आणून देऊ का? काय देऊ बोल? हाडूक देऊ का भाकरी देऊ? हरणाचं पाडस म्हणतो, मी याच्यापैकी कधीच काही खाल्लं नाही आहे रे. म्हणतो, ठीक आहे, मग दुसरीकडे बघ काहीतरी. मग असं फिरता त्याला तिकडे एक हत्तीदादा येताना दिसतो. हत्तीदादाला विचारतो, हत्तीदादा,
मला तुझं जेवण देतोस का रे? हत्तीदादा म्हणतो, मी उसाच्या मोळ्या मोठ्या मोठ्या फस्स करतो, तुला आणून देऊ का 2-4 ऊस? हरणाचं पाडस म्हणतो, नाही रे बाबा, मी इतका छोटासा आणि मी तो ऊस कसा खाणार बरं? मग म्हणाला, काय करूया, जाऊ दे, मग दुसरीकडे कुठेतरी शोधतो. असं करता करता पुन्हा फिरता 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 झाडावरती एक माकड दिसतं बसलेलं. त्या माकड दादाला म्हणतो की मला तुझ्याजवळचं काहीतरी जेवण दे रे बाबा, मला खूप भूक लागली आहे. माकड दादा म्हणतो, मी झाडावरचे फळं खातो, शेंगा खातो, काय जे चरायला मिळेल ते मी चरतो, माझं असं काही मुख्य खाणं असं काही नाही. म्हणतो, नाही रे बाबा, मी काही फळं कधी खाल्लेली नाही, मला आपलं गवत पाहिजे, माझ्या आईने मला गवतच दिलं आहे खायला, मला दुसरं काही मी खाल्लेलंच नाही आहे. मग म्हणला, काय करूया बरं, थांबा आता बघूया. तेवढ्यामध्ये तिकडनं एक सिंह येताना दिसतो. सिंहाला बघूनच मुळात हरणाचं पाडं खूप घाबरतं. तरी पण आपलं घाबरत विचारतो, सिंह दादा, माझी आई इकडे नाही आहे, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी जेवायला हवं आहे, तुमचं जेवण देता का थोडंसं? सिंह म्हणतो, मी काय खातो माहिती आहे का, तुमच्यासारख्या छोट्या प्राण्यांना मारून तेच खातो, आता मी तुलाच खातो. असं म्हटल्याबरोबर हरणाचं पाडस भीतीने इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागतं. पळता तिकडनं एक मुलगा जाताना दिसतो. त्या मुलाला म्हणते, दादा, मला काहीतरी जेवायला देतोस का, खूप भूक लागली आहे रे. तो मुलगा म्हणतो, मी खातो वरण भात भाजी पोळी, काय देऊ तुला, भाजी पोळी देऊ का, बोल. अरे म्हणते, नाही रे दादा, मी असलं काहीच खाल्लेलं नाही आहे, काय करू बरं. भुकेने अगदी व्याकुळ होऊन जातो. इकडे तिकडे नुसता सैरावैरा फिरत असतो. काय करावं बरं, आई पण काही येत नाही आणि आपल्याला जेवण पण काही मिळत नाही. जाता त्याला एक गाय दिसते. गाईला म्हणतो, बरं झालं बाई तू भेटलीस, मला इतकी भूक लागली आहे पण कोणी खायला देत नाही आहे, काय करावं बरं. गाय म्हणते, अरे वेड्या, एवढंच ना, बघ मी ना चालली आहे एका डोंगरावरती, त्या डोंगरावरती खूप गवत आहे, मऊ कोळं गवत आहे आणि जोडीला पाणी सुद्धा आहे, चल लवकर चल, कुठे दाखव मला. दोघंही जण फिरत एका डोंगरावर येतात. त्या डोंगरावरती छान गवत असतं. दोघंही जण मनसोक्त गवत खातात, पाणी सुद्धा पितात. पोट भरल्यानंतर हरणाच्या पाडसानी जोरात अशी ढेकर देतो आणि गाईला म्हणतो, गाय मावशी, तुझे खूप खूप धन्यवाद बरं का, अगं इतके प्राणी भेटले पण एकही आपल्यासारखं जेवण जेवणारे मुळे कुणी भेटलंच नाही मला, तू भेटलीस म्हणून माझी भूक भागली, धन्यवाद गाई, धन्यवाद मावशी. असं म्हणून हरणाचं पाडस आपल्या घरी गेलं आणि गाय पण आपल्या घरी गेली. आवडली का गोष्ट मुलांनो? आवडली असल्यास याच्यातनं आपण काय बरं शिकलो की कुठले प्राणी काय खातात हे तुम्हाला कळलं, हो की नाही? धन्यवाद.